नमस्कार, मी अनिता दारवेकर, ऑल इंडिया सोनार फेडरेशन महिला विकास मंचाची प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि 2015पासून ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मोहनशेठजी हिवरकर यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता। त्या पाठपुराव्यातून आज साधारणतः 15पासून ते 24पर्यंतचा जो पाठपुरावा केला त्याचं यश आम्हाला मिळालं। ऑल इंडिया सोनार फेडरेशनला त्याचं आर्थिक विकास महामंडळ मिळालं, त्याचं यश आम्हाला आज मिळालेलं आहे आणि आज आमचा हा सोन्याचा दिवस आहे। सर्व शाखीय सोनार समाजाला याचा फायदा होणार आहे। सर्व संघटनेच्या लोकांनी जो प्रयत्न केला आहे, 65 लाख जी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे सुवर्णकार समाजाची, प्रत्येकाला याचा फायदा नक्कीच मिळणार आहे। मॅडम, या घोषणेच्या त्यांनी काही निधी उपलब्ध करण्याची घोषणा केलेली आहे? ते निधी उपलब्ध करण्याची घोषणा अजून केलेली नाही, पण आर्थिक विकास महामंडळ तुम्हाला मी दिलेला आहे। याची घोषणा आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज IBN लोकमतला वगैरे सर्व न्यूज चॅनलला आम्ही पाहिलेला आहे। त्यासाठी म्हणूनच आज आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार। डॉक्टर सौ स्वप्निली प्रवीण कारमोरे, मी ऑल इंडिया सोनार फेडरेशनची सदस्य आहे। तसेच मी झाडे सुवर्णकार महिला अध्यक्ष आणि महाराष्ट्र सुवर्णकार संस्थामध्ये पण कार्याध्यक्ष आहे। आणि आज जो हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला त्यासाठी ऑल इंडिया सोनार फेडरेशनचा सिंहाचा वाटा आहे आणि आम्ही सगळ्या अलग अलग अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी त्यांना पूर्ण समर्थन केले आहे। आज आमच्या समर्थनामुळे आमच्या खारीच्या वाट्यात का होईना आज ही जो ऐतिहासिक घोषणा आमच्या सोनार समाजासाठी केली, त्यामध्ये आम्ही जो आर्थिक विकास मंडळ आहे जे आम्हाला देण्यात येण्याची घोषणा केली आहे, त्यात आम्ही नक्कीच शैक्षणिकरित्या शैक्षणिक विकास करण्यासाठी जे हुशार विद्यार्थी आहे पण त्यांना आर्थिक बळ नसल्यामुळे जे पुढे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी, तसेच ज्या महिला आहे ज्यांच्यामध्ये खूप स्किल आहे चांगले पण उद्योगाची सामग्री नसल्यामुळे त्या उद्योगमध्ये पुढे जाऊ शकत नाही, तसेच सोनार समाजातील व्यापार असो, आघाडी असो, आर्थिक या सगळ्याच गोष्टी ज्या आर्थिकमुळे मागे राहतात त्या नक्कीच आम्ही आमच्या मुलींसाठी, महिलांसाठी आणि विविध कारागिरांसाठी जे गरिबीमुळे आज मशिनरीमुळे जे प्रॉब्लेम्स आले आहे आणि कारागीर कमी झाले आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कम्प्युटर सायन्स किंवा यामुळे ज्या मशिनरी आल्या इंटेलिजंट त्याच्यामुळे जे कारागिराचे हाल झाले आहे त्यांना एक ॲडव्हान्स शिक्षण देण्यासाठी आम्ही यूज करूया किंवा सोनार कारागिराला जर त्याला त्याचे जे टूल्स असतात ते देण्यासाठी यूज करूया। आणि या ऑल इंडिया सोनार फेडरेशनमधले जे आमचे माननीय मोहनशेठ हिवरकर आणि जे राष्ट्रीय अध्यक्ष अनिताताई दारवेकर महिला विकास मंच अध्यक्ष, तसेच इतरही जे माननीय आमचे वरिष्ठ अधिकारी आहे ज्यांनी या चळवळीला बिलकुल न थकता कंटिन्युअस याला न विसता याला प्रयत्न केले आणि ज्यामुळे आमच्यासारखे दुसरे शाखेचे लोक म्हणजे सगळ्या शाखेचे लोक आज आम्ही सोनार अतिशय अभिमानाने एकत्रित येऊन आमच्या तळागाळातील सोनार समाजासाठी नक्कीच या आर्थिक विकास मंडळाचा उपयोग करून आम्ही पुढे जाऊया। आणि नक्कीच सोनार समाज हा खूप इम्पॉर्टंट आहे आज आपल्या देशाच्या आघाडीसाठी। देशाची जी आर्थिक व्यवस्था जिथे त्याच्यामुळे आपलं होते म्हणजे कॅल्क्युलेशन होते सगळ्या जगभरामध्ये, याला मागासलं न राहून त्याला पुढे जायचं आम्ही नक्कीच प्रयत्न करूया। आणि यासाठी मी देवेंद्रजी फडणवीस तसेच एकनाथजी शिंदे, आमच्या महिला नेतृत्व करणाऱ्या चित्राताई वाघ यांची फार आभारी आहे की त्यामुळे आज हा दिवस आम्हाला लाभलेला आहे आणि आम्ही सगळे खूप आभारी आहोत आणि अतिशय आनंदाचा हा आमच्यासाठी दिवस। मी आहे नंदू दामोदर बनसोड, दैवज्ञ सोनार एकात्मता बौद्धिक संस्थेचा सेक्रेटरी बोलतो आहे। आणि ही जे शासनाने आज हा एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद वातावरण झालेलं आहे आणि याचा उपयोग जो आहे तो एक चांगल्या पद्धतीने होईल आणि सर्व शेवटच्या क्षणातले जे गरीब लोक आहेत, कारागीर लोक आहेत किंवा मोलमजुरी करून राहिलेले आहेत, तर आमचा सोनार वर्ग त्या लोकांना सर्वांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल आणि चांगला उत्थान होईल त्या कुटुंबांचं।
आणि आमचे या ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मोहन सेठ हिवरकर यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर देवेंद्रजी सेरेकर यांनी सुद्धा खूप फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि या सर्व प्रयत्नाला आमचे देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला यासाठी हे एवढं मोठं उभं करून दिलेलं आर्थिक महामंडळ, याचं आम्ही शासनाचं अभिनंदन करतो. नमस्कार, मी दीपकजी डुमरे, सुवर्णकार वधूवर समूह अध्यक्ष. मला हे सांगायचं की माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आम्हाला सोनार बांधवाकरता आभार जे व्यक्त केले, मी त्यांना धन्यवाद देतो. आणि बाकी माहिती तुम्हाला मिळूनच गेलेली आहे आमच्या अनेता दारवेकर ताईकडून. शासन धन्यवाद देतो मी डॉक्टर प्रवीण यशवंतराव कारमोरे, प्रोफेसर रामदेवबाबा युनिव्हर्सिटी आणि झाडे सुवर्णकार समाज शिक्षण समिती अध्यक्ष. आज जे आर्थिक विकास महामंडळ शासनाने जाहीर केलेलं आहे त्याकरता मी शासनाचे फार आभारी आहे. तसेच माझ्यासोबतच ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे मोहन शेठ हिवरकर, त्यानंतर श्री देवेंद्रजी शेरेकर, चित्राताई वाघ, अनिताताई दारवेकर या सर्वांचाच मी आभारी आहे. या सर्वांनी फार अधिक परिश्रम करून आणि वेळोवेळी शासनाकडे मागणी करून या आर्थिक महामंडळासाठी पाठपुरावा केलेला आहे. या सर्व म्हणजे मागणीचा सर्व समाजातील तळागाळातील व्यक्तींकरता खूप मदत होईल या निमित्ताने. आणि याकरिता हे सर्व खटाटोप सुरू आहे. आणि आमच्या ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने हा एक मोठा महत्त्वपूर्ण निर्णय ठरलेला आहे आणि त्याकरता मी शासनाचा धन्यवाद करतो आहे.